गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी एका खास अशा विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे वाढदिवसाचा विषय. आज म्हणजे आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत आहोत, तर कोणत्या गोष्टीचा काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. परंतु जसे मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, किंवा सुविचार आहे, घार उडे आकाशी, परी तिचा जीव तिच्या पिलापाशी. म्हणून मी आजच्या तरुण पिढीला असा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही लहानाचे मोठे झालेले आहात, बरोबर आहे, तुम्ही खूप शिक्षणही घेतलेलं आहे, हे पण बरोबर आहे, परंतु आपण आपला इतिहास विसरता कामा नये. कारण जो स्वतःचा इतिहास विसरतो ना, तो कधीच इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण आपला इतिहास विसरत चाललेलो आहोत. हे चांगलं नाहीये. आपले संस्कार, आपली संस्कृती, आपला धर्म हा आपण विसरता कामा नये. आपली मातृभूमी, आपला देश हे विसरता कामा नये. कारण जे आपलंच नाही त्यांना तुम्ही किती आपलं आपलं म्हटलं तर ते कधीच आपलं होऊ शकत नाही. म्हणून माझी तरुण मित्रांना अशी एक विनंती आहे की जे ट्रेंड झालेलं आहे की बर्थडे साजरा करणे, मॅरेज अॅनिव्हर्सरी साजरी करणे, गेट टुगेदर घेणे, हे वाईट नाही हो, हे वाईट अजिबात नाहीये. हे सगळं करा, परंतु मला असं सांगावं असं वाटतं, अरे तुम्ही जो बर्थडे साजरा करता का, बर्थडे, तो बर्थडे साजरा करणं म्हणजे तो तुमचा साजरा न करता तुमच्या आईचा बर्थडे साजरा करायला पाहिजे. कारण ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलेला आहात त्या दिवशी फक्त तुमचाच जन्म झालेला नाहीये, त्या दिवशी तुमची आई ही सुद्धा एक माता झालेली आहे आणि त्या दिवशी तिचाही जन्म झालेला आहे. म्हणून मी तरुण पिढीला अशी एक विनंती करेल की बाबांनो, हात जोडून विनंती करतो, ज्या दिवशी तुमचा बर्थडे आहे का त्या दिवशी तुमच्या फोटोमध्ये, तुमच्या हारामध्ये तुमच्या आईला पण ठेवा, तिलाही जाण होऊ द्या की आपण ज्या मुलाला जन्म दिलाय त्या मुलाला जन्म देत असताना आपल्याला ज्या कळा यातना सहन कराव्या लागल्या, त्या कळा यातनेची जाण आपल्या मुलाला आहे. आणि म्हणून आपल्या बर्थडे दिवशी आपल्या आईचंही स्वागत, आपल्या आईचाही हार घालून स्वागत होणं गरजेचं आहे. खूप काही भरकटणं योग्य नाहीये, मान्य आहे मला, आज कोणालाच कशाची कमी नाही, परंतु कुठेतरी संस्काराची कमतरता जाणवत आहे, हेही विसरता कामा नये. धन्यवाद.